कुर्ला पश्चिम येथील स्टेशन परिसरामध्ये असलेल्या श्री जागृत विनायक मंदिरामधील प्रसादालयाचे उद्घाटन आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसादालयाचं विकास काम मंगेश कुडाळकर यांच्या आमदार निधीतून करण्यात आलं आहे। आपल्या कुर्ला विभागातील जागृत विनायक गणेश मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि कुर्लामधील सर्वच रहिवाशांच्या भावनासुद्धा या मंदिरासाठी निगडित आहे आणि म्हणूनच सातत्याने या मंदिराची उभारणी असेल, त्यानंतर या मंदिरामध्ये जी विविध कामं असतील, विकास कामं असतील, तर त्यासाठी निश्चितपणानं आपण सर्वच जण मिळून या ठिकाणी हातभार लावत असतो आणि नक्कीच आम्हालासुद्धा एक प्रसन्नता असते की आपल्या या मंदिराचा अधिकाधिक उत्कर्ष झाला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून विविध कामांचा आज लोकार्पण या ठिकाणी होता आणि या संदर्भात सर्व आपले विश्वस्त मंडळी, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि नक्कीच या मंदिराच्या माध्यमातून आपण कुर्ला पश्चिम परिसरामध्ये बघितलं असेल तर कुर्ला स्टेशनला बाजूला असलेले मंदिर अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि ह्या मंदिरासंदर्भात बोलायचं तर एकच सांगेन की अनेक अडचणी आल्या, अनेक गोष्टी झाल्या, पण हे मंदिर आहे त्याच ठिकाणी आणि आहे त्याच दिमाखामध्ये, उलट मोठ्या दिमाखामध्ये उभं आहे आणि याचं श्रेय सर्व आपल्या कुर्ल्यामधील रहिवाशांना जातं। खरंच आवश्यकता होती, कारण की इतके भक्त येतात आणि त्यांना प्रसाद आवश्यक होता आणि प्रसाद बनवण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती। पहिले जे आमच्याकडे जागा होती ते रेल्वेला आम्ही दिली आणि तिथे ब्रिज बनवला आणि त्यानंतर आम्हाला प्रसाद बनवण्यासाठी बाहेरची जागा हे वापरायला लागत होती, हे चुकीचा होता। आता सर्वांची मेहनतीने आणि MLAच्या सहाय्याने आम्ही ते रूम बांधला आहे आणि ह्या रूममध्ये आता जे प्रसाद जे पण बनणार आहे ते त्या रूममध्ये बनणार आहे। त्याचा खरंच फायदा होणार आहे आणि लोकांचे सेफ्टी पण होणार आहे। प्रसाद बनवताना हे खरं म्हणजे चारो बाजूनी हा सेफ्टी पाहिजे, कारण की लोक त्याला खातात आणि त्याचा परिणाम दुष्परिणाम होऊ नये, त्यासाठी हे प्रसादालय हा आवश्यक आहे। म्हणून हे प्रसादाचं ही आमची बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आमची मागे जागा होती ती त्यावेळी रेल्वेने तोडली ब्रिज बांधण्यासाठी आणि आम्ही स्वयंस्फूर्तीने जी तोडून त्यांना दिली होती। आता बांधताना थोडा त्रास झाला होता, परंतु त्यांना समजावल्यानंतर ते प्रसादालय तो रूम बांधण्यात आला आणि व्यवस्थित जिथे किचन आणि आमचे गुरुजी आहेत रोहित, त्यांना कपडे बदलणं किंवा थोडासा आराम करणं याच्यासाठी त्या रूमचं बांधकाम करण्यात आलं। आता प्रसादालय तिथे चांगल्या तऱ्हेने प्रसाद बनला जाईल, सकाळ संध्याकाळ जो लोकांना प्रसाद दिला जातो तो तिथे बनवला जाईल, हीच आमची चांगली इच्छा तिथे पूर्ण होत आहे। MLA साहेबांनी त्याच्यासाठी आम्हाला पुष्कळ मदत केली, त्यांचे आम्ही आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे या आलेल्यांचे आभार। यावेळी मंदिरातील सर्व सदस्य, शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।